तो शास्त्रभाग आहे उत्पत्तीचा ग्रंथ, याचा 49वा अध्याय आणि त्याची 22 ते 26 ही वचनं. आणि या वचनांमधील 22वे जे वचन आहे ते आम्ही पुन्हा एकदा वाचणार आहोत. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्जरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे, त्याच्या डाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे, निर्जरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे, त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. हे वचन आम्हाला योसेफाच्या जीवनचरित्राकडे घेऊन जाते. आमच्या पवित्र शास्त्रामध्ये अशी एकही व्यक्तिरेखा नाही की ज्या व्यक्तिरेखेकडून आम्ही काहीतरी शिकावं, आम्ही काहीतरी बोध घ्यावा. आणि म्हणूनच आज आम्ही ज्या व्यक्तिरेखेपासून शिकणार आहोत ती व्यक्तिरेखा म्हणजे योसेफ आहे. आता या वचनाची जर पार्श्वभूमी आम्ही पाहिली तर आम्हाला सर्वांना माहित आहे की परमेश्वरानं अब्राहमाला पाचारण केलं. अब्राहमाला इसाक आणि इसाकाला याकोब झाला आणि याकोबाला लेया आणि राहेल या 2 पत्नींपासून 12 पुत्र झाले, जे इस्रायलाचे 12 वंश झाले. त्यातील योसेफ हा त्याच्या लाडक्या पत्नीचा म्हणजे राहेलचा लाडका पुत्र योसेफ ठरला. या योसेफावर देवाचा अनुग्रह होता आणि याच योसेफाविषयी आज आम्ही हे वचन वाचत आहोत की योसेफ हा फळझाडांची शाखा आहे. आणखीन आम्ही पार्श्वभूमी पाहिली तर आपल्याला पाहायला मिळतं की हा जो योसेफ आहे हा स्वप्नदर्शी असल्यामुळे त्याला स्वप्न पडलेलं आहे की या स्वप्नांमध्ये त्याच्या 11 भावांनी त्याला नमन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे स्वप्न त्याने आपल्या भावांना सांगितलेलं आहे त्याचे भाऊ मत्सरानं पेटलेले आहेत. त्यांचा मत्सर इतका वाढलेला आहे की त्यांनी योसेफाला मिस्री लोकांना विकून टाकलेला. त्याचा कायमचा बंदोबस्त केलेला आहे, कारण त्यांना माहित होतं की आपला पिता आपल्या सर्वांपेक्षा अधिक प्रीती योसेफावर करतो आणि म्हणूनच बंधू प्रेम बाजूला ठेवून त्याची जागा मत्सराने घेतली. पवित्र शास्त्र सांगतं की मत्सरानं हाडं कुचतात आणि तेच इथं झालेलं आहे. जसं आपण एसाव आणि याकोब यांचं बघतो की त्यांनी देखील तेच केलेलं आहे. आणि आता काय झालेलं आहे तर या भावांनी या योसेफाला विकून टाकलेला आहे आणि आता हा योसेफ त्या मिस्र देशामध्ये गुलाम म्हणून काम करतो. पूर्वीच्या काळी गुलाम म्हणजे स्वतःच्या इच्छा, स्वतःचं जीवन, याच्या स्वतःच्या जीवनावर कसलाही अधिकार नाही. गुलाम म्हणजे दास, जे मालक सांगेल ते फक्त करणे. आणि आता त्या मिस्र देशामध्ये हा योसेफ गुलाम म्हणून आहे. त्याची परिस्थिती बिकट आहे, खडतर जीवन प्रवास चालू आहे आणि अचानक एका रात्रीत एक चमत्कार झालेला आहे आणि योसेफाचं जीवन बदललेलं आहे. आणि तो चमत्कार हा आहे की राजाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ या योसेफानं सांगितलेला आहे आणि राजानं या योसेफाविषयी, या गुलामाविषयी एक साक्ष दिलेली आहे. फारो राजानं या योसेफाविषयी म्हणजे एका दासाविषयी, एका कवडीमोल गुलामाविषयी एक साक्ष दिलेली आहे. ती साक्ष काय आहे आपण बघूया. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 41वा अध्याय आणि त्याचा 38वा वचन. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 41वा अध्याय आणि त्याचा 38वा वचन. तो म्हणाला, माझ्या मुलास मी तुम्हा बरोबर पाठवणार नाही. तेव्हा फारो आपल्या सेवकास म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय. तेव्हा फारो त्या मिस्र देशावर राज्य करणारा राजा, तो फारो काय विधित आहे, तो म्हणत आहे की आपल्या सेवकास तो म्हणतो ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे. फारो काय साक्ष देत आहे, या पुरुषाच्या ठाई, या मनुष्याच्या ठाई, या गुलामाच्या ठाई, या दासाच्या ठाई परमेश्वराचा आत्मा आहे आणि असा या पुरुषासारखा चतुर आणि शहाणा दुसरा कोणी आहे.
ही साक्ष त्या फारो राजाने दिली. आणि केवळ तो त्या साक्षीवर थांबलेला नाही, तर त्याने काय केलेलं आहे, अवघ्या मिसर देशावर या योसेफाला अधिकारी नेमलेला आहे. एका रात्रीतून योसेफाचं जीवन काय झालेलं आहे, बदललेलं आहे. कालपर्यंत जो गुलाम होता, जो बंदीगृहात होता, जो कैदेत होता, तो गुलाम आज अवघ्या मिसर देशाचा पंतप्रधान झालेला आहे. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याला मुद्रा घालायला दिलेली आहे, त्याला गोफ घालायला दिलेला आहे, त्याला झगा दिलेला आहे, बसायला रथ दिलेला आहे. आणि फारो राजानं अवघ्या लोकांना एक फरमान काढलेला आहे. ते फरमान काय आपण वाचूया. उत्पत्ती याचा 41वा अध्याय आणि त्याचं 44वं वचन. फारो योसेफास म्हणाला, मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. राजा म्हणतोय, राजा काय म्हणतोय योसेफाला, मी फारो खरा, मी राजा खरा, पण इथून पुढं आपल्या संपूर्ण राज्यामध्ये तुझ्या हुकुमाशिवाय कोणी हात किंवा पाय सुद्धा हलवणार नाही. केवढी मोठी सत्ता, केवढा मोठा अधिकार आणि केवढं मोठं पद या योसेफाला परमेश्वरानं एका रात्रीत देऊन केलेला. कारण की फारो राजा म्हणतो त्याच्या ठाई काय आहे, देवाचा आत्मा आहे. ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे तो चतुर आणि शहाणा आहे आणि तो या पदासाठी पात्र आहे. त्याला परमेश्वरानं पात्र ठरवलेलं आहे आणि एका रात्रीत त्याचं भविष्य बदललेलं आहे. आणि मग आपण पाहतो की पुढं त्याचा जीवनपट बदललेला आहे. अवघ्या जगावर दुष्काळ आलेला आहे आणि या दुष्काळामध्ये ज्या भावांनी त्याला विकलेला आहे तेच भाऊ आता त्याची मदत मागायला त्या मिसर देशामध्ये आले. कल्पना करूया, ज्यावेळेस त्यांनी पाहिलं असेल की आपला स्वतःचा भाऊ पंतप्रधान झालेला आहे, ज्याच्यावर आपण अन्याय केलेला आहे, वचन सांगतं ते पाहून त्या भावांचा थरकाप उडालेला, त्या भावांचा थरकाप उडालेला आहे. पण आपण पाहतो की योसेफानं त्यांच्यावर प्रीती केलेली आहे आणि आपल्या भावांना, आपल्या वृद्ध वडिलांना त्या मिसर देशात बोलावून घेतलेला आहे. आणि आता त्याचा बाप याकोब हा 147 वर्षाचा वृद्ध झालेला आहे. आता तो मृत्यू शय्येवर आहे. आता त्याची जाण्याची वेळ आलेली आहे आणि आता त्याने आपल्या 12 पुत्रांना एकत्र केलेला आहे आणि तो म्हणत आहे की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. आता महत्वाच्या गोष्टी हा याकोब विधित करत आहे, पण त्या विधित करत असताना तो म्हणतो की 12 पुत्र हो, इस्रायलाचं तुम्ही काय करा आता ऐका. तो याकोबाचं ऐका असं म्हणत नाही. पहिलं वचन आपण वाचूया, 49वा अध्याय याचं पहिलं वचन. मग याकोबाने आपल्या मुलास बोलावून म्हटले, तुम्ही सर्व एकत्र जमून या, म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. दुसरंही वचन वाचू. याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका, तुमचा बाप इस्रायल याच्याकडे कान द्या. तुमचा बाप इस्रायल याच्याकडे काय करा, तो स्वतःचा उल्लेख याकोब करत नाही, तर इस्रायल म्हणजे त्याला नाव मिळालेलं होतं. हे नाव काय होतं, याकोब म्हणजे लबाड, आणि परमेश्वरानं त्याला आता काय केलं होतं, इस्रायल नाव दिलं होतं. त्याच्या नावामध्ये बदल केला होता, त्याचं परिवर्तन झालं होतं आणि तो आता मुलांना म्हणत आहे की इस्रायल काय सांगत आहे त्याकडे तुम्ही काय करा आता कान द्या. ज्यावेळेस मनुष्य अंतिम क्षणी मृत्यू शय्येवर असतो त्यावेळेस महत्वाचं असं काहीतरी तो बोलतो. त्याच्या आयुष्यभराचा अनुभव, त्याच्या आयुष्यभराची जी पुंजी, अनुभवाची पुंजी आहे, त्यातून महत्वाचा असं तो आपल्या लेकरांना देऊ शकतो. आणि त्या लेकरांना दिल्यानंतर लेकर त्याप्रमाणे वागतात. आणि आता त्या 12 वंशांना, 12 लेकरांना त्यांनी बोलवलेलं आहे आणि त्या 12 लेकरांना तो त्यांचं भविष्य काय करत आहे, कथन करत आहे. त्यामध्ये रौबेन आहे, शिमोन आहे, लेवी आहे, यहूदा आहे, जुबुलून आहे, इस्साकार आहे, दान, गाद, आशेर, नफ्ताली, योसेफ आणि बन्यामीन.
आणि प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून तो त्यांचा स्वभाव विशेष, त्यांची जीवनशैली आणि आता भविष्यात त्यांचं काय होणार याविषयी कथन. एकेका मुलाच्या डोक्यावर हात ठेवून तो आशीर्वाद देत आहे आणि त्यांचं भविष्य सांगत आहे. प्रियांनो, 12 वंशांचं हे जे भविष्य इस्रायलानं कथन केलं होतं ते पूर्ण झालं आहे आणि काही पूर्णत्वास जात आहे. आणि आता योसेफाचा नंबर आलेला आहे आणि त्या योसेफाच्या डोक्यावर हात ठेवून तो वृद्ध पिता काय बदलेला आहे तर तो म्हटलेला आहे की योसेफ हा फळझाडांची शाखा आहे. आणखी तो म्हटलेला आहे तो निर्जरापाशी लावलेलं झाड आहे. योसेफाचं वर्णन तो असं करत आहे की निर्जरापाशी लावलेलं झाड. जे स्तोत्र आम्ही वाचलं त्या स्तोत्रामध्ये आम्ही वाचतो की जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो तो कशा आहे तर तो निर्जराजवळ लावलेल्या झाडासारखा आहे, ज्याची पानं कधीही कोमेजत नाही, जो फळ देतो, जो हिरवागार राहतो, जो टवटवीत राहतो, म्हणजे जगीन जीवनाचा विचार केला तर जो समृद्ध राहतो असा तो पुरुष आहे जो निर्जराजवळ लावलेला. आणि इथं याकोब म्हणत आहे की योसेफ हा काय आहे निर्जराजवळ लावलेलं नुसतं झाड म्हणत नाही तर काय म्हणते फळझाड, फळ देणारं झाड आहे. फळ देणाऱ्या झाडात आणि झाडात फरक आहे का? झाड आपण कधीही तोडून टाकू शकतो पण फळ देणारं झाड असेल तर आपण विचार करू, कारण की त्याला काय येणार आहे फळ येणार आहे जे आपली भूक भागवणार आहे, जे फलद्रूप होणार आहे, त्याच्या समयाला ते फळ देणार आहे. आणि म्हणून हे नुसतं झाड नाही तर योसेफ हा काय आहे फळझाड आहे, तो फलदायी जीवन जगत आहे. आणि असा या पुरुषामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जे स्तोत्रकर्त्यांनी सांगितलेलं आहे असा पुरुष जे काही हाती घेतो ते सिद्धीस. जो फलदायी पुरुष आहे तो ज्या कामात हात घालतो ते काम यशस्वी. योसेफाचं जीवन जर आम्ही बघितलं तर त्याचं जीवन हे फलदायी होतं. आता ते कसं फलदायी होतं, त्यांनी कोणती फळं दिली होती हे आपण पाहणार आहोत. आपण केवळ योसेफाची समृद्धी पाहणार नाही तर त्याचं आत्मिक जीवन पाहणार आहोत, कारण की आम्हाला आत्म्याची फळं द्यायची. आमचं जीवन रुपी वृक्ष हे त्या येशू नावाच्या निर्जरावर लावलेलं असावं आणि आम्ही आत्मिक फळं द्यावं म्हणून आम्ही आजचा विषय मनन करत आहोत. आता आपण पुढे पाहूया की हाच पिता पुढे काय म्हणत आहे, पुढील काळी तुमचे काय होईल याविषयी मी सांगतो. तर तू निर्जरापाशी लावलेलं झाड आहे, तुझ्या शाखा भिंतीवर पसरलेल्या आहेत. आणि 23व्या वचनात अगदी वचनाचा विरोधाभास आपल्याला वाचायला. काय आहे 23वं वचन आपण वाचूया. तीरंदाजाने त्यास त्रस्त केले, त्यास बाण मारले, त्याचा इच्छा पुरविला. योसेफाचं जीवन हे कसं राहिलेलं आहे तर तीरंदाजांनी त्याला बाण मारलेले आहे. तीरंदाज म्हणजे तीर चालवणारे नाही. आणि हे तीरंदाज लोक कसे तीर चालवतात, लपून छपून आपलं लक्ष नसताना, आणि तो तीर शरीराच्या आरपार जाऊन त्या माणसाचा काय करतो वध करतो. इथं याकोब आपल्या मुलाविषयी म्हणत आहे की तीरंदाजांनी त्याला काय केलेलं आहे त्रस्त केलेलं आहे. आता कोणत्या तीरंदाजांनी योसेफाला त्रस्त केलेलं आहे हे आपण पाहूया. 3 प्रकारचे तीरंदाज आहेत ज्यांनी या योसेफाला त्रस्त केलेला आहे. पहिला तीरंदाज म्हणजे त्याचे स्वतःचे सख्खे भाऊ. आमच्या दैनंदिन जीवनात पहिला तीर जो आमच्यावर चालतो तो आमच्याच घरातील लोकांचा, आमचे आप्तेष्ट, आमचे जीवलग, आमच्याशी एकत्र राहणारे लोक, पण त्यांच्या मनाचा ठाव ठिकाणा आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून त्याच्या भावाच्या मनात त्याच्याविषयी काय आहे याची त्याला कल्पना नव्हती. आणि त्या भावाने त्याच्यावर तीर चालवलेला आहे, त्याला खाड्यात टाकलेला आहे, त्याला मिस्री टोळीला विकून टाकलेला. इतका मोठा विश्वासघात त्या भावाने त्याचा केलेला आहे. आणि कारण काय तर केवळ त्याचा मत्स्य, तो वडिलांना प्रिय आहे ही गोष्ट या भावांना
खटकत होती आणि त्या मत्सरानं काय झालेलं आहे, त्यांनी त्या भावावर तीर चालवली आहे आणि हे याकोबाला माहीत आहे. आणि म्हणून याकोब काय म्हणत आहे, तिरंदाजांनी त्याला त्रस्त केलेला आहे. दुसरा तिरंदाज कोण आहे, तर पोटिफराची पत्नी. काय केलेलं आहे या पोटिफराच्या पत्नीनं, तर या पत्नीनं या योसेफाला व्यभिचारासाठी आमंत्रित केलेला आहे. तिमोथेच्या पत्रामध्ये तिमोथे म्हणतो की तरुणपणाच्या वासनांपासून पळ. कितीतरी ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ठाम उभा राहा, पण इथं पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, तरुणपणाच्या वासनापासून पळ काढ. कारण की ते पापात ओढणारं सर्वात मोठं पाप आहे. व्यभिचार हे सर्वात मोठं पाप आहे. आणि योसेफानं काय केलेलं आहे, त्या पोटिफराच्या पत्नीपासून पळ काढलेला आहे. आणि या पोटिफराच्या पत्नीनं त्या योसेफावर वेगवेगळे खोटे आरोप केलेले आहेत. व्यभिचाराचा असा तीर तिने चालवलेला आहे की त्यामुळे या योसेफाच्या चारित्र्यावर शिंतोडे येतात. आमचं दैनंदिन जीवन जगत असताना आम्ही काहीही सहन करू शकतो, पण आमच्या चारित्र्याविषयी जर कोणी बोललं, आमच्या चारित्र्याविषयी जर कोणी शिंतोडे उडवले, तर आम्हाला त्रास होतो. कारण ज्याचं चारित्र्य शुद्ध तो शुद्ध. आणि योसेफाचं चारित्र्य शुद्ध असताना त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेलेले आहेत. आणि हे देखील याकोबाला माहित आहे. म्हणून याकोब म्हणत आहे की पोटिफराची पत्नीने देखील त्याच्यावर काय केलेलं आहे, तीर चालवलेला आहे आणि त्याला त्रस्त केलेला आहे. आरोपांचा तीर त्याच्यावर चालवलेला. तिसरा तीर आपण पाहूया. ज्या पोटिफराच्या पत्नीनं त्याच्यावर आरोप केलेले आहे, त्याचा परिणाम असा झालेला आहे की फारोनी काय केलेलं आहे, त्याला बंदीगृहात टाकलेलं आहे. आता कैदेत टाकलेला असताना तिथं आचार्य आणि प्याले दरबार आहेत. त्या प्याले दरबाराच्या स्वप्नाचा अर्थ या योसेफाने सांगितलेला आहे. आणि त्या अर्थाच्या नुसार या प्याले दरबाराला पुन्हा फारोनं कामावर घेतलेला आहे. आणि प्याले दरबारानं त्या योसेफाला त्या कैदेमध्ये शब्द दिलेला आहे की मी तुझं स्मरण ठेवल, मी राजाला तुझ्याविषयी सांगल. आणि तो पूर्णपणे विसरून गेलेला. कृतज्ञ असं तो वागलेला. कृतज्ञतेचा तीर त्यांनी सहन केलेला. 1, 2, 3 नाही तर पुरे 24 महिने म्हणजे 2 वर्ष हा प्याले दरबार त्या योसेफाला विसरून गेलेला आहे. तो त्याची सेवा करत आहे आणि योसेफ त्या कैदखान्यामध्ये खितपत पडलेला. त्याला वाईट वाटलं असेल की ज्या प्याले दरबाराच्या स्वप्नाचा अर्थ मी सांगितला, त्यानं आता राजाजवळ माझ्याविषयी बोलायला पाहिजे होतं की मी पाप केलेलं नाही आहे, मी निर्दोष आहे. तो प्याले दरबार मला पूर्णपणे विसरून गेलेला आहे आणि आयुष्याची 2 वर्ष मी या कैदखान्यात खितपत पडलेलो आहे. आणि असा हा तिसरा तीर देखील त्याच्यावर चालवला. प्रियांनो, ह्या वेगवेगळ्या त्रासातून योसेफ चाललेला आहे. पण पुढच्या वचनामध्ये त्याचा पिता म्हणत आहे, तथापि त्याचे धनुष्य मजबूत. एवढ्या सगळ्या तिरंदाजांनी त्याला त्रस्त केलं, आपतेष्टांनी त्रस्त केलं, बाहेरच्या लोकांनी त्रस्त केलं, त्याच्याशी कृतज्ञपणे वागले. पण या सर्व परिस्थितीमध्ये तो कोलमडून पडलेला नाही, तो गहाळ झालेला नाही. तथापि काय झालेला आहे, तर त्याचं धनुष्य मजबूत राहिलेलं. अवघड प्रिय नाही का? एवढ्या त्रासातून जाऊन आपलं जीवनरूपी धनुष्य मजबूत ठेवणं हे अवघड आहे. कारण ज्या वेळेस आमच्यावर अशी वेगवेगळी संकट येतात, आम्ही मानवी जीवनामध्ये कोलमडून पडतो, निराश होतो, नाराज होतो. पण योसेफाचं जीवनरूपी धनुष्य मजबूत राहिलेलं आहे. याचं कारण काय आहे, तर याकोबाचा समर्थ देव मेंढपाळ इस्रायलाचा खडक याच्या नावाने त्याचे बुरुज स्फुरत. कारण त्याच्याबरोबर कोण होता, इस्रायलाचा देव. मग तुमच्या माझ्या बरोबर इस्रायलाचा देव नाही का? जो आमच्या पूर्वजांबरोबर होता तोच देव आमच्या बरोबर. जो काल होता तोच आज आहे आणि तोच उद्या. आणि म्हणून आम्ही सुंदर उदाहरण पाहतो की
या सर्व गोष्टी झाल्या तरी त्याचं धनुष्य मजबूत राहिलेलं आहे आणि त्याला परमेश्वरानं सर्वसमर्थ देवानं काय केलेलं आहे त्याच्यातून पार पाडलं. आता आपण पुढे जाऊया. आता योसेफ काय झालेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान झालेला आहे. राजानं स्वतः त्याला अधिकार दिलेला आहे की तुझ्या हुकुमाशिवाय या मिसर देशामध्ये कोणी हात किंवा पाय सुद्धा हलवू शकत. आणि अशा पोस्टवर असताना आता ज्या भावांनी त्याला विकले तेच भाऊ त्याच्याकडं मदत मागायला. ज्यांनी तिरंदाज तीर चालवलेला आहे ते आता त्याच्याकडं मदत. योसेफाच्या जागी आपण असतो तर आपण काय म्हणलं असतं आता मी पाहून घेतो नाही का. मला विकलं होतं ना आता मदत मागायला माझ्याकडे. योसेफाने काय केले आहे आपल्या त्या भावांवर प्रीती केलेली आहे. आपल्या त्या भावांच्या अपराधांची क्षमा केलेली आहे आणि त्यांच्या अपराधाबद्दल कसलंही स्मरण न करता त्यांना मदत केली. पदावर गेल्यानंतर असा कुठेही उल्लेख नाही की त्या पोटीफाराच्या पत्नीला त्यानं शासन केले. असा कुठेही उल्लेख नाही की त्या पॅलेदाराला जो त्याला 2 वर्ष विसरला त्याला त्यानं शासन केले. आमच्या गरीब अवस्थेमध्ये, आमच्या दैन्य अवस्थेमध्ये, आमच्या आजारामध्ये, आमच्या व्याधी विकारा निराशामध्ये आपण देव करतोच. पण ज्यावेळेस आम्ही समृद्ध जीवन जगतो त्या समृद्धीमध्ये आम्ही कसं वागतो हे परमेश्वर पाहत असतो. आता योसेफाचं समृद्ध जीवन आहे. आता तो एका राजवाड्यात राहत आहे. तो देशाचा पंतप्रधान आहे. त्याच्या मागोपुढे नौकर चाकर आहे आणि आता तो कसा वागतोय हे देव पाहत आहे. आणि देवानं पाहिलेलं आहे की आत्म्याची जी फळं आहेत ते तो देत आहे. आणि म्हणून याकोबानं त्याच्याविषयी साक्ष दिलेली आहे की निर्जरा जवळ लावलेलं झाड आहे कारण त्याच्याजवळ क्षमेचं फळ आहे. तो निर्जरा जवळ लावलेलं फळ झाड आहे कारण त्याच्याजवळ प्रीतीचं फळ आहे. तो शारीरिक जीवन जगत नाहीये, तो दैहिक जीवन जगत नाहीये, तर तो आत्मिक जीवन जगत आहे. आणि आत्मिक जीवन जगणाऱ्या मनुष्यालाच हे शक्य आहे की आमच्यावर ज्यांनी तीर चालवले त्यांना क्षमा करणं. आमच्याशी ज्यांनी धोका केला त्यांना क्षमा करणं. आमच्या चारित्र्यावर ज्यांनी शिंतोडे उडवले त्यांना क्षमा करणं. ज्या आमच्याशी कृतज्ञ वागले त्यांना क्षमा करणं. हे तोच मनुष्य करू शकतो जो आत्मिक फळांनी भरलेला आहे, जो आत्म्याची फळं देत आहे. आणि कोण मनुष्य आत्म्याचं फळ देईल ज्याच्या ठाई पवित्र आत्मा वास. आणि म्हणून फारो राजांनी साक्ष दिली होती की याच्या ठाई पवित्र आत्मा पवित्र देव काय करत आहे वास करत. रोम करासपत्र मध्ये संत पौल म्हणतो की आम्ही आमची शरीरे पवित्र निर्दोष निष्कलंक देवाला ग्रहण्याशी सादर करूया कारण आमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा काय करतो वास करतो. फक्त योसेफाच्या ठाईच तो वास करत होता का? आज आम्हा प्रत्येकाच्या ठाई तो पवित्र आत्मा वास करत आहे. मग आमचं जीवन त्या निर्जराजवळ लावलेल्या फळझाडासारखं आहे का? आम्ही ती प्रीतीची क्षमेची फळं देत आहोत का? आमच्या समृद्धीमध्ये आम्ही कसं वागत आहोत हे परमेश्वर पाहतो. वेगवेगळे शास्त्राभ्यासकार या योसेफाच्या जीवनाची तुलना येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी करतात. कारण की येशू ख्रिस्ताला देखील विकलं गेलं. 30 रुपयांसाठी 30 नाण्यांसाठी विकलं गेलं. येशू ख्रिस्ताचा देखील अपमान झाला. त्याच्यावर देखील खोटे आरोप ठेवण्यात आले. त्याची चिथू करण्यात आली. त्याचे वस्त्र काढण्यात आले. त्याचा अपमान करून त्याला वधस्तंभी देण्यात आलं. पण येशू ख्रिस्ताने देखील काय केलेलं आहे? प्रीतीचं, शांतीचं, क्षमेचं फळ त्या वधस्तंभावर दिलेलं आहे. आणि आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवण देत असताना काय म्हटलेलं आहे? जो तुझा अंगरखा घेऊ पाहतो, जो तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला अंगरखा, जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसरा टाक, जो तुला एक कोस नेतो त्याच्याबरोबर 2 कोस, जो तुला शिव्या शाप देतो त्याला आशीर्वाद दे. त्याच्यासाठी
प्रार्थना ही शिकवण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिली आहे. ही शिकवण आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे आणि याचं उत्तम असं उदाहरण आम्ही योसेफाच्या जीवनातून पाहिलेलं आहे. आणि म्हणून याकोबानं आपल्या पित्यानं साक्ष दिलेली आहे की तो निर्झराजवळ लावलेलं फळझाड आहे. आज आमच्याकडे बघून काही लोक साक्ष देतील काय की हे निर्झराजवळ लावलेलं फळझाड आहे आणि याच्या ठेकी आत्म्याची फळं आहे. आज आपण ती फळं देण्याचा प्रयत्न करूया आणि येशू ख्रिस्तानं दिलेली शिकवण अंगीकारण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. प्रभू करो आणि आमचे वचन आम्हासाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आत्मिक फळ देणारा असावं.